नमस्कार. माय मराठी मंचच्या जून महिन्याच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागानं मराठी भाषा दिनाच्या दिवशी या उपक्रमाची सुरुवात केली. माय मराठी मंचची स्थापना केली आणि तेव्हापासूनच मराठी भाषेची गोडी आपल्या इथे UAE मध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी माय मराठी मंच यशस्वीपणे कार्यभार सांभाळत आहे. या मंचची संपूर्णपणे जबाबदारी मुलं सांभाळतात. मुलंच याची धुरा वाहतात आणि मुलंच या कार्यकारिणीचे सदस्य असतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही मार्गदर्शक गुरु असतो. तर चला मग अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या सत्र मीटिंगला. मी आता कार्यक्रमाची सूत्र आपल्या आजच्या या मीटिंगचे सूत्रसंचालक अर्चित जोशी याच्याकडे सोपवतो. नमस्कार, मी अर्चित जोशी आज सूत्रसंचालन करणार आहे. सर्वात प्रथम मी आजच्या सत्रात सर्वांचे स्वागत करतो. आजच्या सत्राची सुरुवात पियुषा एका श्लोकाने करणार आहे. पियुषा? हो. नमस्कार, माझं नाव पियुषा. आज मी एक श्लोक म्हणणार आहे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. ह्याचा अर्थ आहे, हे सरस्वती देवी, मी अभ्यासाला सुरुवात करते. मला आशीर्वाद दे त्याचा. मला अभ्यासाचा आशीर्वाद दे. वाह पियुषा, तू श्लोक आणि त्याचा अर्थ चांगला सांगितलास. आता आपली पहिली वक्ता ओवी माझा अविस्मरणीय प्रवास या विषयावर बोलणार आहे. ओवी? नमस्कार, माझे नाव ओवी अजय सावरकर. आज मी तुम्हाला माझ्या अविस्मरणीय प्रवासाबद्दल सांगणार आहे. प्रवास म्हटलं म्हणजे की मन कसे प्रफुल्लित होते. त्या बॅगा भरून ठेवणे, वाटेत खाण्याचे डब्बे, पाण्याच्या बाटल्या, गेम्स, सारेच काही रोमांचित करणारे असते. माझ्या प्रवासात हे सगळे काही होते. 2-3 दिवसा अगोदर पासूनच तयारी सुरू होती. कोणता ड्रेस घालायचा, कधी कुठे जायचं, हे सगळे पहिल्यापासूनच ठरलेले होते. आईने वाटेत खाण्यासाठी माझ्या आवडतीचे पदार्थ घेतले होते, जसं की शंकरपाळे, चिवड्या, दशम्या इत्यादी. ही अशी सगळी तयारी करून आम्ही सकाळी ओमानला जायला निघालो. आम्ही ओमानला 5-6 तासात पोहोचलो. रिसॉर्ट पहिल्यापासूनच बुक केलेले होते. रिसॉर्टचा रस्ता हा पूर्णपणे पक्का नव्हता, बल्कि जास्त कच्चा आणि वळणावळणाचा होता. रिसॉर्ट पूर्ण पहाडाने वेढलेले होते. रिसॉर्ट एकदम जुन्या पद्धतीसारखा दिसत होता. तिथे दगडाचे भिंती, लाकडी खांब आणि जुन्या पद्धतीचा पलंग. रिसॉर्ट मध्ये आम्ही थोडा वेळ खेळलो. आवरून आम्ही एका प्रेक्षणीय जागा बघायला गेलो. तिथे आम्हाला खूप साऱ्या बकऱ्या दिसल्या. तर आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही टाळ्या वाजून त्यांना घाबरवलं. आम्ही खूप सारे पिक्चर्स घेऊन परत रिसॉर्ट कडे येऊन जेवण करून शेकोटी घेऊन आराम केला. शहरापासून रिसॉर्ट खूप लांब होते, तर आम्हाला रात्री खूप साऱ्या चांदण्या दिसल्या. मग सकाळी लवकर उठून आम्ही ट्रेकिंगला गेलो. आणि मला ट्रेकिंगला सगळ्यात जास्त मज्जा याच्यामुळे आली कारण की माझे सगळे मित्र-मैत्रिणी सोबत होते आणि आम्ही सकाळी गेलो होतो, म्हणून आम्हाला सूर्योदय दिसला. नंतर आम्ही एका दुसऱ्या जागेवर गेलो. आम्ही सगळे मुलं आश्चर्यचकित झालो कारण की ती खूप मोठी जागा होती आणि आम्हाला मुलांना खूप सारे सुविधा होते. तिथे स्विमिंग पूल होतं, इलेक्ट्रिक स्कूटर, सायकल, मूवी थिएटर, बाउन्सिंग कॅसल
इत्यादी. आम्ही सगळ्यात जास्त वेळ स्विमिंग पूल मध्ये घालवला आणि खेळून खेळून आम्हाला कळालं नाही दिवस कसा गेला. नंतर आम्ही सकाळी नाश्ता करायला उठलो. आमच्या सगळ्या आवडीचे पदार्थ होते. वॉफल्स, पॅनकेक्स, हॉट चॉकलेट विथ क्रीम, पाणीपुरी, समोसा, चाट इत्यादी. पोट भरून जेवून आवरून अंघोळ करून माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता. तिच्यासाठी आम्ही सरप्राईज करत होतो. जेव्हा तिने केक बघितला ती खूप खुश झाली. केक कापून आम्ही आवराआवरी करून त्या छानशा रिसॉर्टला बाय बाय म्हणलो. खरं तर पाय निघवत नव्हता, पण काय करणार, आम्हाला घरी जावंच लागलं. अशाने माझा प्रवास संपला. हा माझा प्रवास न विसरण्यासारखा अनुभव राहील. धन्यवाद. वा, ओवी, तू अशी बोललीस की मला पण वाटलं मी ओमानला गेलो होतो. आता आपला दुसरा वक्ता सिद्धार्थ माझा आवडता मराठी महिना या विषयावर बोलणार आहे. नमस्कार मंडळी, मी सिद्धार्थ हरिश्चंद्र पवार. माझे वय वर्ष 12 आहे आणि मी माय मराठी मंच अबुधाबीतून बोलत आहे. माझा आजचा विषय आहे माझा आवडता मराठी महिना. एका वर्षात जसे 12 मराठी महिने असतात तसेच एका वर्षात जसे 12 इंग्रजी महिने असतात तसेच एका वर्षात सुद्धा 12 मराठी महिने असतात. आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात मार्च एप्रिल मध्ये येणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे आपले 12 मराठी महिने चे नाव आहेत. मला आवडणारा दिवाळी सण हा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं असं मला वाटत होतं, पण दिवाळीचे पहिले 3 दिवस अर्थात वसुबारस, धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्यात येतात आणि कार्तिक महिन्याची सुरुवात ही बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवाने सुरू होते. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हिंदू धर्मानुसार मानलेल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक अर्धा मुहूर्त मानला जातो. याच दिवशी अनेक जण भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा करतात. त्यानंतर येते आपली आवडती भाऊबीज. दिवाळी सगळं वातावरण एकदम आनंदी झालेलं असतं. दारोदारी रांगोळी काढली जाते. घरोघरी रोषणाई, कंदील, दारात पणत्या लावल्या जातात. घराघरातून फराळांचे सुगंध दरवळत असतात. पण मित्रांनो, तुम्हाला मी अजून ही कार्तिक महिन्याचे महत्व सांगतो. कार्तिक महिन्यातील एकादशी ह्या दिवशी चातुर्मास संपतो. चातुर्मास म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातील 11 दिवस. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीचा पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानले जाते. कार्तिक मास भगवान श्री विष्णूचा अत्यंत आवडता महिना आहे, म्हणून ह्याला दामोदर मास असेही मानतात. या महिन्यात अनेक धार्मिक विधी करून ईश्वरी कृपा मिळवतात. प्रातःकाळी स्नान, श्रीकृष्णाची पूजा, तुळशीची पूजा, भागवत कथा, दामोदर स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण, दीपदान केले जाते. कार्तिकी एकादशी पासून त्रिपुरी पौर्णिमा पर्यंत तुळशी विवाह केले जातात आणि या दिवसांपासून लग्नसराई सुरू होते. कार्तिकी पौर्णिमा ही गुरु नानक जयंती म्हणूनही साजरी करतात. कार्तिकी पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा म्हणूनही साजरी करतात. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने
तारकासुरांच्या 3 पुत्रांचा वध केला व देवांचे व प्रजेचे रक्षण केले. वाईट प्रकृतीवर चांगल्या वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय झाला. म्हणून या दिवशी सगळीकडे लक्षावधी पणत्या लावून सगळ्या देवळांमध्ये, घरांमध्ये, अंगणांमध्ये आणि बागांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. हा महिना म्हणजे अंधकाराचा नाश व प्रकाशाकडे नेणारा हा आहे. तसेच पावसाळा संपून शेतात पीक तयार झाले असते. वातावरणातही बदल होऊन थंडीला सुरुवात होते. एकंदरीतच हा महिना सुख, समृद्धी, आनंदाचा असा पवित्र महिना आहे. म्हणून मला तो आवडतो. धन्यवाद. आता आपली बालमैत्रीण स्पृहा भाषणावरून प्रश्न विचारणार आहे. नमस्कार. अजित, तू छान सुरुवात केली सत्राची. ओवी ताई, तू खरंच आम्हाला ओमानला फिरवलंस. तू ओमान मध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरलीस त्या रिसॉर्ट, ट्रेकिंगची जागाचे नाव सांगशील का? स्पृहा, आपल्याला प्रश्न ना बाकीच्या मुलांना विचारायचा आहे. आता ओवीताईने सांगितलं म्हटल्यावर ओवीताईला तर याची माहिती असणारच. बाकीच्या मुलांनी ऐकलंय की नाही नीट ते बघूया. बाकीच्या मुलांपैकी कुणालाही हा प्रश्न विचारू शकतो. दुर्वा, हा ओवी त्यांनी कोणत्या कोणत्या जागा सांगितल्या? ओमान, रिसॉर्ट आणि माउंटेन्स. बरोबर. ज्यांना कुणाला येत असेल त्यांनी हात वर केला तरी सुद्धा चालेल. मग त्याप्रमाणे स्पृहा विचारेल तुम्हाला. वीर, हो. सिद्धार्थ दादांनी जे भाषण सांगितलं त्याच्यामधून 2 महिने सांग. सिद्धार्थ दादांनी भाषण सांगितलं त्याच्यातला चैत्र महिना, फाल्गुन महिना, भाद्रपद, श्रावण, ज्येष्ठ, आषाढ एवढेच ना. बरोबर. रुजुता, हो. कार्तिक महिन्यामध्ये काय काय करतात? कार्तिक महिन्यामध्ये फराळ देतात आणि श्रावणचा मास पण असतो. त्याच्यानंतर खूप सारे सेलिब्रेशन्स पण असतात. नाही. अजून कोणी सांगू शकतं? ऋषिता, ते फराळ बनवतात ते सगळ्यांना वाटतात. का फराळ बनवतात पण? काय असतं कार्तिक महिन्यात? कार्तिक महिन्यामध्ये दीपावली येते. सिद्धार्थ, तूच सांग बाळा. कार्तिक महिन्याचं विशेषण तू काय सांगितलंयस विशेष? कार्तिक महिन्यामध्ये बलिप्रतिपदा त्याचा पहिला दिवस असतो आणि त्याच्यानंतर येते भाऊबीज. बलिप्रतिपदाचं दुसरं नाव म्हणजेच कार्तिक महिन्यात दिवाळी असते ना. त्याचे दिवाळीचे कुठले 5 दिवस मुख्य असतात? पहिला दिवस कोणता असतो दिवाळीचा? म्हणजेच दिवाळी पाडवा. मग दुसरा दिवस असतो वसुबारस. पहिल्यांदा वसुबारस असते.
हा ना, असते की नाही? धनत्रयोदशी असते, मग मग नरक चतुर्दशी असते, मग बलिप्रतिपदा येते, मग येते भाऊबीज, आणि सगळ्यात शेवटी काय करतात? तुळशीचं लग्न. माहिती की नाही तुम्हाला हे सगळं? फराळ बनवायला आईला मदत करता की नाही? मग फराळ खायचा माहितीये तुम्हाला? हा, आणि दिवाळीची माहिती कोण सांगणार? बर बर. स्पृहा, पुढचा प्रश्न घे. ओविताई आणि तिचे मित्रमैत्रिणी का आकर्षित झाले? कोणी सांगेल? अर्चित. नाही आठवत आहे. कोणाला या प्रश्नाचं उत्तर माहिती? स्वजोष. मला प्रश्न नाही नीट कळला. ओविताईच्या भाषणामध्ये ती आणि तिचे मित्रमैत्रिणी एका जागेवर गेले होते. ते का आकर्षित झाले तिकडे जाऊन? मला ऍक्च्युली आता ते आठवत नाहीये, पण ते ओमानला गेलेले आय थिंक. ते तिकडे गेल्यावर त्या जागेशी का आकर्षित झाले? ओमानला गेलेले सगळ्यांना कळलं, पण ती जागा त्यांना एवढी का आवडली? काय विशेष होतं त्या जागेमध्ये? जर तुम्हाला कोणाला प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं, तर ओवी सांगेल ह्याचं उत्तर. दुर्वाचा हात वर दिसतोय. दुर्वा, सांग बघ. ओवी आणि तिचे मित्रमैत्रिणी खूप आकर्षित झाले कारण ओमानमध्ये सगळं खूप मोठं होतं. ते थोडं बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये अजून काहीतरी आहे. ओवी, तूच सांग आता उत्तर. आम्ही याच्यामुळे आश्चर्यचकित झालो कारण की तिथे दोन्ही जुन्या पद्धतीचे पण रिसॉर्ट होते आणि नवीन पद्धतीचे, पण आम्हाला जास्त नवीन पद्धतीचे रिसॉर्ट आवडले कारण की खूप साऱ्या सुविधा होत्या आमच्यासाठी. ऋषिता. सिद्धार्थ दादाने सांगितलेल्या महिन्यामध्ये जन्माष्टमी कधी असते? जन्माष्टमी असते श्रावण मध्ये. बरोबर. स्वजोष. हा. ओविताईच्या भाषणामधून तिने सगळ्यात जास्त वेळ कुठे घालवला? जेव्हा ती स्विमिंग पूल मध्ये. ओविताई. बरोबर. अर्चित. आता रुजुता आपली म्हण आणि त्याचा अर्थ सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे अर्चिता. आजचा म्हण आहे, उचललेली जीभ लावी टाळ्याला, दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. धन्यवाद. वा, रुजुता, तू म्हण आणि त्याचा अर्थ चांगला सांगितलास. आता दुर्वा आपल्याला उत्स्फूर्त विषय देणार आहे. धन्यवाद अर्चित. पहिला उत्स्फूर्त विषय आहे तुमचा आवडता सण आणि का? ऋषिता. माझा आवडता सण आहे दिवाळी, कारण की तिथं आपल्याला आईला फळ बनवायला
बनवायला आई फळं बनवते आणि आपल्याला पण जरा खायला मिळतं. आईला मदत करायला मिळते आणि मग काय काय करून खेळायला मिळतं आणि मग खूप छान. मला पण दिवाळी एन्जॉय केल्यासारखं वाटलं. दिवाळीचा आनंद. हॅलो, झालं? आणि मग दिवाळीत आपण खेळतो. आपल्याला आपल्या भाऊ बहिणींसोबत पण खूप मजा येते. फटाके उडवतो आपण, नवीन कपडे घालतो आपण आणि त्यात खूप मजा येते मला दिवाळीमध्ये. म्हणून दिवाळी माझा आवडता सण आहे. खूप छान. आता मुलांनो, मला इथे दुर्वा 1 मिनिट सांगायचंय. आपण आता मराठी भाषेत बोलतो ना, मला माहिती आहे शाळेत तुम्ही मराठी भाषा शिकत नाहीत. शाळेत हिंदी शिकता. त्यामुळे ना वर्णाक्षरांमध्ये ळ हे वर्णाक्षर तुम्हाला शाळेत नसतं. परंतु मराठीमध्ये ळ आहे. ळ, ळ. जेव्हा आपण जीभ आपल्या टाळ्याला लावून बोलतो, त्यावेळेस हा उच्चार होतो ळ. तर दिवाळी या शब्दाचा उच्चार दिवाळी असा आहे. दिवाली असा नाही. दिवाली म्हणतो तेव्हा तो हिंदी शब्द झाला. पण दिवाळी हा मराठी शब्द आहे. त्यामुळे जिथे जिथे ळचे उच्चार फराळ ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे बोला. नाहीतर काय होईल, ह्याचा उच्चार नीट तुम्हाला जमणार नाही आणि पुढे जाऊन पण ळच्या ऐवजी ल बोलाल तुम्ही आणि मग ते चुकीचं दिसेल. है ना? त्यामुळे काळ, वेळ किंवा संध्याकाळ, सकाळ हे जे शब्द आहेत त्याच्यात ळ येतो ते नीट ळचा उच्चार करून बोला. ल घेऊ नका तिथे. आलं लक्षात? ही एक टीप राहील आज. रिजुता, हो. तुझा आवडता सण कुठला आहे आणि तुला तो सण का आवडतो? माझा आवडता सण होईल गणपती चतुर्थी. गणपती चतुर्थीमध्ये नुसतं इथेच नाही, इंडियामध्ये असे मोठे सेलिब्रेशन्स होतात आणि माझे मैत्रिणी पण ते सेलिब्रेट नाही करत. ते मला खूप माझ्या मागे लागतं की तू मोदक देईल, हे देईल, ते नाही देईल. मी त्यांना देते. माझं फेव्हरेट जेवण पण होतं की मसाले भात आणि असं सगळं आणि मला इव्हन माझ्या आईबाबांकडनं वेगळ्या गोष्टी मिळतात. गणपती चतुर्थीमध्ये असंच हे नाहीये, पण मी माझ्या बरोबर वेळ घालवू शकते. त्यांच्याबरोबर खेळू शकते काहीतरी आणि जर इंडियामध्ये जेव्हा असते मी, तर ते मी ते फटाके पण वाजवतो. त्याच्यानंतर बाहेर पण ढोल असतं. असं की पार्क्समध्ये आणि ह्याच्यात. आणि इव्हन महाराष्ट्र जिथे मी आहे, तिथे पुण्यात आणि मुंबईत मोठे गणपतीचे मूर्ती असतात आणि ते बघायला पण खूप लाइक बरं वाटतं. त्याला काय म्हणतात? हे जे मंडळांचे मोठमोठे गणपती असतात, चौकात त्यांची मांडणी केलेली असते, सजावट केलेली असते. त्यांना काय म्हणतात बरं? सार्वजनिक गणपती बसवले जातात असं म्हणतात की नाही? घरी बसवतो ते घरगुती असतात आणि सगळ्यांसाठी मिळून जे कॉमनली केले जातात, सर्वांसाठी जे असतं त्याला सार्वजनिक असं म्हणतात. सर्व जणांसाठी म्हणून त्याला सार्वजनिक म्हणतात. सो ते झाले सार्वजनिक गणेशोत्सव. आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना कुणाची होती माहितीये का? कुणाची होती? कुणी सांगू शकेल मुलांपैकी? अर्चित सांग बरं बाळा. लोकमान्य टिळक. अगदी बरोबर. आणि का बरं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले? स्वातंत्र्याची क्रांती करावी. म्हणजे लोकं लाइक एकत्र राहतील. बरोबर. म्हणजे काय, सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यातून जनजागृतीचं काम करणं. तो काळ कसा होता? पारतंत्र्यातला काळ होता. बरोबर? भारत देश गुलामीमध्ये होता. आणि लोकांना आपले हक्क काय आहेत? देशाप्रती काय भावना आहे लोकांची? त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी, लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांना एकत्र आणणं गरजेचं होतं. आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपानं
टिळकांनी लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं, हो की नाही? तर हे महत्व आहे सार्वजनिक गणेशोत्सवांचं. आणि तेव्हा सुरू झालेली, टिळकांनी सुरू केलेली ही संकल्पना पुढे मंडळांनी राबवली आणि आता वेगवेगळी मंडळं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेले आहेत आणि त्याद्वारे बरेच लोकोपयोगी कामं ते लोक करतात. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. तुमचा आवडता किल्ला जो महाराष्ट्रात आहे आणि तुम्हाला तो किल्ला का आवडतो? स्पृहा. माझा आवडता किल्ला रायगड आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकर्षित गोष्टी आहे आणि मला ते खूप आवडतात. तिकडे गेल्यावर खूप असं छान व्ह्यू मिळतो. खूप चांगलं दिसतं सगळं नेचर, प्रकृती खूपच चांगलं दिसते तिकडून. दुसरे किल्ले दिसतात आणि तिकडून सूर्य चांगला दिसतो मावळताना आणि उजळताना. ओके स्पृहा, पण तू हे पण ऍड केलं असतंस की तिकडे शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक झाला. नेक्स्ट सिद्धार्थ, हा दुर्वा. तुझा आवडता महाराष्ट्रात असलेला किल्ला आणि तुला तो का आवडतो? तो रायगडच असेल, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त करून शिवाजीच म्हणजे जे राज असेल ते तिथं अभिषेक झाला, त्याचा राज्याभिषेक झाला. आणि मग तिथं ते भरपूर उंचावर आहे म्हणून मला आवडतो तो. तिथं भरपूर निसर्ग छान आहे, व्ह्यू पण छान आहे भरपूर. आणि तिथे जास्त करून शिवाजी महाराज पण राहत होते म्हणून आवडतो मला रायगड. खूप छान सिद्धार्थ. नेक्स्ट क्वेश्चन, तुमचा सगळ्यात आवडता लेखक लेखिका कोण आहे? अर्चित. जर मला आवडता लेखिका विचारला तर मी मोस्टली म्हणेन की रोald दालला. आता रोald दालनी खूप सारे पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांच्यामधनं मला सगळ्यात जास्त पुस्तक आवडतं फॅन्टॅस्टिक मिस्टर फॉक्स. आणि रोald दालला तो खूप सारे गोष्टी करायचा. तो फायटर पायलट होता, तो स्टोरी टेलर होता आणि लेखक पण होता. आणि मला रोald दालला आवडतो कारण त्याच्या पुस्तकामध्ये खूप सारे फनी गोष्टी आहेत. आणि मला त्याची पुस्तकं खूप आवडतात. तर मला आवडता लेखक आहे रोald दाल. मुलांनो, मला तुम्हाला इथे सांगायचंय की मला माहिती आहे की तुम्ही वाचनामध्ये इंग्लिश पुस्तकं जास्त वाचता, पण आता आपण मराठी भाषेसाठी काम करतो. ग्रंथ तुमच्या दारीचे, तुम्ही बालवाचक, युवा वाचक आहात. तर मराठी पुस्तकं सुद्धा तुमच्या वाचनात येतात. आणि आता तर तुम्हाला 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्या आहेत. तुम्ही भारतात जाणार आहात. तर पहिली जबाबदारी आणि पहिलं काम मी म्हणेन तुमचं हे राहील की तुम्ही मराठी पुस्तकं वाचायची आहेत. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपली मीटिंग असेल त्यावेळेस हा प्रश्न परत विचारला जाईल आणि तेव्हा सर्व मुलांना विचारला जाईल आणि तेव्हा सर्व मुलांनी त्यांच्या आवडत्या मराठी लेखिका किंवा लेखकाचं नाव सांगायचं आहे. बघूया कोण कोण किती किती पुस्तकं वाचतंय. आणि जो जास्तीत जास्त पुस्तकं वाचेल त्याला माझ्याकडनं बक्षीसही असणार आहे. आणि तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची हे जर कळत नसेल तर उद्या आपल्याकडे बाल लेखिका ज्यांनी मराठीमध्ये खूप छान छान पुस्तकं म्हणजे स्पायडरमॅन आणि शौर्य, उजळपरी, चिंचबन अशी खूप छोट्या छोट्या मुलांची गमतीशीर पुस्तकं लिहिलेली आहेत जी तुम्ही इंग्लिश मधनं वाचता. तशीच
मराठीतून छान छान फॅन्टसीची पुस्तकं लिहिलेली आहेत जी तुम्हाला नक्कीच आवडतील. पर्यांची, राजपुत्रांची, विज्ञान कथांची. तर त्या सावित्री जगदाळे उद्या आपल्या भेटीला येणार आहेत आणि तुम्ही मुलांनी सुद्धा त्यांना विचारण्यासाठी प्रश्न काढायचे आहेत, त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. तर उद्या सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन मीटद्वारे त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मी तुम्हाला लिंक पाठवलेलीच आहे. सगळ्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला यायचंय आणि सुट्टीनंतर जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस तुमचा आवडता लेखक आणि लेखिका मराठीतलं कोण आहे हे तुम्ही सांगायचंय. ओके. ओके मॅम. ओवी. मला क्रिस कॉल्पर आवडतो कारण की त्याचे सगळे जे पुस्तकं आहेत एकच सिरीज आहे आणि भरपूर ते मीन्स बेस्ड ऑन फॅन्टसी अँड ॲडव्हेंचर्स आहेत आणि ते कसं डिफिकल्टीज क्रॉस करतात सगळे ऑब्स्टिकल्स आहेत बेस्ड ऑन दॅट. आपण स्वजोष कडून ऐकूया त्याचे आवडते लेखक आणि लेखिका कोण आहेत. स्वजोष. ऍक्च्युली खरं बोललं तर मराठीत माझे आवडते लेखक राजीव तांबे आहेत. त्यांचं प्रेमळ भूत हे माझं मला हे पुस्तक सर्वात जास्त आवडतं मराठीत आणि त्यांचे बाकीचे पण पुस्तक खूपच मजा आणतात. आणि मग जर का इंग्रजीत बघितलं तर एनिट ब्लायटन आणि रोल्ड डाल हे पण खूप चांगले आहेत. हे एनिट ब्लायटनचं फेमस 5 असतं ना ते मला खूप आवडतं. ते असं अडव्हेंचरस फिलिंग देतं आपल्याला. आणि रोल्ड डालचं माझं सर्वात आवडतं पुस्तक चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी. हे असे मला हे 3 लेखक खूप आवडतात. खूप छान. मुलांना तुम्ही आता कोणते लेखक आवडतात असा प्रश्न विचारला की फक्त त्यांचं नाव नाही सांगायचं. तर त्यांनी लिहिलेलं कुठलं पुस्तक तुम्हाला आवडत असेल तर ते सांगायचं आणि त्याचबरोबर त्या पुस्तकातली अशी काय खासियत आहे, काय वैशिष्ट्य आहे त्या पुस्तकामध्ये की ज्याच्यामुळे ते वाचल्यावर तुम्हाला जास्त आवडलं हे सांगणं महत्वाचं आहे. आलं लक्षात? कारण प्रश्नाचं उत्तर कसं दिलं पाहिजे? नुसतं लेखक किंवा लेखकाचं नाव किंवा पुस्तकाचं नाव असं न सांगता त्या पुस्तकामध्ये काय छान आहे, जे दुसऱ्यांनी पण वाचलं पाहिजे, हे तुम्ही सांगायला शिका. ओके? मी विचारू प्रश्न? ओके. तुम्ही महाराष्ट्रात कुठल्या शहरात किंवा गावात राहतात आणि त्याचे वैशिष्ट्य सांगा. वीर. तर मी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात राहतो. रायगडमध्ये खूप मोठा समुद्र किनारा आहे. तिकडे आम्ही कित्येक वेळेला जातो. रायगडचा जो फोर्ट आहे तिथे पण आम्ही किती वेळेला गेलेलो आहे. तिकडे माझं गाव पण आहे. मला तिकडे माझ्या मित्रांकडे किंवा माझ्या भावांकडे जायला खूप आवडतं. बस. खूप छान. आता पियुषा. दुर्वा, मला प्रश्न परत सांग. ओके. तू महाराष्ट्रात कुठल्या शहरात किंवा गावात राहते आणि त्याचं वैशिष्ट्य सांग. मी फलटण मध्ये राहते आणि त्याची वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तिथं शिवाजी महाराजांची पहिली पत्नी साईबाई आहेत आणि ते खूप छान आणि
छान आणि मोठ्या शहरात असतात. दुर्वा, तुझा पुढचा प्रश्न काही आहे का? हो, एक आहे. तुमचा तुमचा वाढदिवस कुठल्या मराठी महिन्यात येतो? अम, सिद्धार्थ. माझा वाढदिवस 7 ऑक्टोबरला येतो. मग ते म्हणजे ते अश्विन मध्ये येतं. कारण अश्विन म्हणजे अ, सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत येतं, म्हणून अश्विन महिन्यात येतं. ओके. अजून कोणाला माहितीये का की त्यांचा वाढदिवस कुठल्या मराठी महिन्यात येतो? ओके. ओवी. माझा वाढदिवस आहे 3 फेब्रुवारी आणि महिना आहे माघ महिना. ओके. तुला झालं. काय सांगायचंय अर्चित? माझा वाढदिवस मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. म्हणजे माझा वाढदिवस डिसेंबर 15 मध्ये येतो. तर मला वाढदिवस मार्गशीर्ष या महिन्यामध्ये येतो. ओके अर्चित. रिजुता, तुला सांगायचंय? माझा वाढदिवस 14 मार्चला येतो, म्हणजे चैत्रला येतो. ओके. ऋषिता. माझा वाढदिवस नोव्हेंबर 28 म्हणजे कार्तिक महिन्यात येतो. धन्यवाद. वीर. माझा वाढदिवस नोव्हेंबर 18 मध्ये येतो, म्हणजे कार्तिक महिन्यात येतो. ओके. धन्यवाद. आता आपला बाल परीक्षक वीर त्याचे परीक्षण सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव वीर आहे आणि मी आज माझे परीक्षण सांगणार आहे. तर मग ओवीने जे तिचे प्रवास सांगितले ओमानचे, ते खूप चांगलं होतं. ज्या प्रकारे तिने आपल्याला ओमानात नेलं, तिकडचे गोष्टी सांगितले, तिने तिथे काय केलं, तिने तिथे तिच्या मैत्रिणींबरोबर कसली मजा केली, तिला ते का आवडलं, हे खूप चांगल्या प्रकारे तिने सांगितलेलं आहे. आणि मग दुसरीकडे वळूया. सिद्धार्थने खूप चांगलेपणे आपल्याला मराठी महिन्यात नेऊन तिथे कुठले कुठले सण साजरे केले जातात हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. अ, हे खूप त्याचे उच्चारण मला खूप आवडले. हे शब्द वापरणं खूप कठीण आहे, पण त्याने ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं महिन्यांबद्दल त्या शब्द वापरून, त्या प्रकारे मला खूप आवडलं. धन्यवाद. धन्यवाद वीर. आता आपला दुसरा बाल परीक्षक स्वजोष त्याचे परीक्षण सांगणार आहे. सगळ्यांनी छान केलं. आणि मला वाटलं की मी ओमानला गेलेलो आहे. आणि मला वाटलं मी दिवाळीत होतो. अरे किती छान. आता हे सगळं मस्त होतं. हे असं पुन्हा कधीतरी होईल झालं तर मला हे सगळं आवडेल. आता आपल्या गुरु मंजुषा जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले परीक्षण सांगावे. मंजुषा मावशी. नमस्कार मुलांनो, काय म्हणताय?
नमस्कार. 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 पल्लवी, मला फक्त एक विचारायचं आहे. मी दोन्हीची परीक्षणं सांगू का ओवीचं सांगू? एक परीक्षक एकांचं परीक्षण करतो. हां, ठीक. म्हणजे ओके. मग ओवी सावरकर हिचं तिचा प्रवासाबद्दल तिने माहिती दिली. ओवी, खूप खूप छान माहिती दिलीस आणि तुझा आत्मविश्वास मला खूप आवडला. पाठांतर आणि कसं ना ते खूप सहज आलं, कारण खरोखरच तू तो प्रवास आणि तिथे राहिलेला तुझी मज्जा हे सगळं तू इतकं छान एन्जॉय केलं होतं. त्याच्यामुळे असं काहीतरी तू खूप पाठ करून बोलली आहेस वगैरे असं वाटलं नाही. तुझ्या भाषणामध्ये मला सगळ्यात आवडलं. त्याच्यामुळे मला अगदी खात्री आहे की ज्या ज्या मुलांनी ऐकलंय त्यांना तिकडे खरंच ओमानमध्ये जाऊन ती सुट्टी खूप एन्जॉय केल्याचा फील आला असेल. आणि भाषणामध्ये हे खूप महत्वाचं आहे की पाठ केल्यासारखं वाटण्यापेक्षा आपण ते सहज बोलतोय हे झालं की ते भाषण खूप छान होतं. आणि मला वाटतं आणि मुख्य मराठी की तुम्हाला एवढं मराठी बोलत नाही, इंग्लिशमध्ये जास्त बोलता, त्याच्यामध्ये मला हा मुद्दा खूप जास्त आवडला. आत्मविश्वास होताच, पाठांतर खूप छान झालं, खूप सहज झालं आणि काही जे मुद्दे होते ते खूप छान आले त्याच्यामध्ये की ट्रेकिंग तुम्हाला आवडतं, तिकडे जाऊन काय काय केलं आणि मुख्य म्हणजे चांदण्या. जेव्हा आपण शहरापासून दूर जातो तेव्हा रात्री इकडे सिटी लाईट्स एवढे असतात की आपल्याला अबुधाबीमध्ये खरंच चांदण्या दिसत नाही, जेमतेम चंद्र दिसतो. पण अशा ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी गावापासून लांब रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर रात्री आवर्जून चांदण्या दिसल्या, हा मुद्दा मला खूप आवडला. याच्यामध्ये मला फक्त ना थोडंसं 1-2 सजेशन सांगायचे होते. म्हणजे थोड्याशा, म्हणजे सगळं छानच झालं. पण एक इथून दुबईमधून गेला असाल तुम्ही, तर एक 4-5 तासाचा प्रवास असेल ओमानपर्यंत जायला. तुम्ही जर का तुमच्या गाडीने गेला असाल तर. तर त्या प्रवासामधली मजा पण असते. ती म्हणजे तुम्ही खूप छान खाऊ वगैरे घेऊन गेला होता ते सांगितलं. पण ते पण थोडासा 1-2 वाक्यात का होईना पण त्याचा उल्लेख आला असता तर जास्त छान वाटतं. कारण जितकं तो जागा महत्वाची आहे तितकंच आपण तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास, त्याच्यामधली मजा पण महत्वाची असते आणि ती पण शेअर करण्यासारखी असते. तर तो उल्लेख आला असता तर छान झालं असतं. नंतर अ, जागेची माहिती म्हणजे तू खूप छान मजा केली, तुम्ही काय-काय मजा केली ते आलं. पण त्या जागेचं काही एखादं वैशिष्ट्य असेल किंवा त्या जागेमध्ये तुम्हाला काहीतरी दिसलं असेल, समुद्रकिनारा, कुठली झाडं किंवा अ, ह्याचे वाळूचे डोंगर, जे वैशिष्ट्य असेल ते त्याचाही उल्लेख आला असता, तर म्हणजे कंटेंट जे आपण भाषणाचे मुद्दे म्हणतो, त्याच्यामध्ये जास्त भर पडली असती. आणखीन एकच छोटं सजेशन आहे, की मला वाटतं वाढदिवस आणि बर्थडे म्हणजे बर्थडे म्हणून गेलं होतं, तर ते वाढदिवस मराठी शब्द सोप्पा आहे तसा आणि आपल्या ऐकण्यातला आहे. तर तो जास्तीत जास्त मराठी शब्द वापरावेत म्हणून. बाकी मस्त. तू काय छानच कॉन्फिडन्स वगैरे तर छानच आहे. तर असंच छान सहज भाषण करत राहा नेहमी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मंजुषा मावशी. आता आपले दुसरे गुरु अनघा जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी पण त्यांचे परीक्षण सांगावे. नमस्कार मुलांनो. सिद्धार्थ, भाषणात कार्तिक महिन्याची माहिती खूप छान सांगितलीस तू. त्याच्यासाठी बराच अभ्यास करायला लागला असेल. 2-3 गोष्टी मला अशा जाणवल्या, एकतर पाठांतर नव्हतं. तू बघून म्हणत होतास असा फील आला मला. आणि दुसरं, कार्तिक महिन्यात काय काय सण येतात, काय काय गोष्टी येतात, हे छान तऱ्हेने सांगितलंस. पण तुला स्वतःला कार्तिक महिना का आवडतो? म्हणजे दिवाळी आवडते ना, मग दिवाळीवर जास्त स्ट्रेस करून की दिवाळी असल्यामुळे मला हा जास्त आवडतो. बाकीच्या गोष्टी येतातच.
पण तुला स्वतःला आवडण्याचं कारण मला वाटतं ते दिवाळीचे 2-3 दिवस, त्याच्यात केली जाणारी मजा, त्याच्यात नातेवाईकांना भेटणं, फराळ हे सगळं जे आहे ना, ते थोडं जास्त प्रमाणात सांगितलं गेलं असतं आणि मग पुढच्या छोट्या-छोट्या गोष्टी थोड्याशा उल्लेख करून सांगितल्या असत्या ना, तर ते जास्त की तुला आवडतो का हे जास्त लक्षात आलं असतं. महिन्याची माहिती खूप छान सांगितलीस. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं सगळ्यांना माहितीही नसतील. त्याच्यामुळे तो अभ्यास खूप छान होता. फक्त तुला का आवडतो ह्याच्यावर जास्त भर दिला असता, तर ते जास्त परिणामकारक झालं असतं असं मला वाटतं. बाकी अभ्यास आणि शब्द खूपच छान होते. थँक्यू मावशी. मला ना इथे एक अजून पॉइंट ऍड करायचा आहे. म्हणजे हा मुद्दा मला आवर्जून सांगायचा आहे. आज दोघांनीही छान म्हणजे उत्तम प्रकारे सादरीकरण केला. त्यांचा जो कंटेंट होता म्हणजे ज्याला आपण भाषणाची तयारी म्हणतो, त्याच्यासाठी जे लेखी साहित्य तुम्ही लिहिता, ते अतिशय उत्तम काढलेलं होतं. परंतु तुम्ही मुलांनी त्याच्यात किती स्वतः लक्ष घातलं होतं हे मला माहिती नाही. कारण तुम्ही जर नीट पाहिलंत, तर तुमचा जो भाषणाचा विषय होता, तो एक होता आणि तुम्ही जे बोललात, ते वेगळं बोललात. ओवीला विषय होता माझा अविस्मरणीय प्रवास. माझी आवडती जागा किंवा माझं आवडतं ठिकाण असा ओवीचा विषय नव्हता. तिला प्रवासाचं वर्णन करायचं होतं. आणि सिद्धार्थचा विषय होता माझा आवडता मराठी महिना. मराठी महिन्यांची माहिती असा नव्हता. तो मला वाटतं मुलांनो हा फरक तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, की आपल्याला जो विषय सांगायचा आहे, तो विषय सांगताना त्या विषयाची बांधणी म्हणून तुम्ही बाकीचं थोडंसं त्याला म्हणतो ना वातावरण निर्मिती यासाठी सांगू शकतो. आता जर सिद्धार्थला मराठी महिना कुठला आवडतो हे सांगायचं असेल, तर तू थोडक्यात कुठले कुठले मराठी महिने असतात ते पहिल्या हाफमध्ये सांगून उरलेल्या भागामध्ये कुठला मराठी महिना आवडतो याच्यावर आवर्जून बोलायला हवं होतं. ओवी न सांगताना प्रवासातल्या गमती-जमती अधिक घ्यायला हव्या होत्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे भाषण आहे, वाचन नाही. लक्षात घ्या मुलांनो, तुम्हाला ऑलमोस्ट 15 ते 20 दिवस आपण वेळ दिलेला असतो तयारी करण्यासाठी. तुम्हाला मार्गदर्शक गुरु पण असतात. त्यांची मदत घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडून ह्याच भाषेच्या बारीक-सारीक ज्या गोष्टी असतात त्या जाणून घेण्यासाठी. आपण बोलताना आपला चेहरा कसा हवा? आपण व्यवस्थित समोरच्याला दिसतोय की नाही? उभं राहून बोलायचंय आपल्याला, हातवारे करतोय की नाही? ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सिद्धार्थचा एक पॉइंट आवडला, की त्याने एक प्रॉप वापरलं. प्रॉप म्हणजे काय? प्रिंट आउट काढली होती आणि ज्याच्यामध्ये त्याने सर्व मराठी महिने प्रिंट घेतली होती त्यांची. तर ह्याच्यामुळे काय होतं ना, जो कोणी श्रोता असतो, प्रेक्षक असतो, तो त्या विषयामध्ये, त्या भाषणामध्ये एंगेज होतो. एंगेजचा अर्थ कळतो ना? म्हणजे त्यालाही ऐकावंसं वाटतं. अरे वाह! छान सांगतोय. तुम्ही पण शाळेत वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत असाल, स्पर्धांमध्ये भाग घेताना हे वेगवेगळे प्रॉपर्टीज तुम्ही यूज करता, बरोबर की नाही? मी मुद्दामून हे तुमच्या शब्दात बोलतेय कारण हे तुम्हाला कळावं म्हणून. तर ह्या प्रॉपर्टीज वापरण्यामागे काय त्यामागचा हेतू असेल? त्यालाही मार्क असतात. कारण एकाच प्रकारचं एकसुरी बोलणं होऊ नये, मोनोटोनस होऊ नये. म्हणून ह्या प्रॉपर्टीजने जास्त विषय इंटरेस्टिंग करायचा. हातवारे करायचा, मध्येच प्रश्न विचारायचा, हो की नाही? तुम्हाला पण आवडतं की नाही? असं बोलल्यामुळे एक बोलणारा म्हणजे वक्ता आणि ऐकणारा म्हणजे श्रोता यांच्यात एक कनेक्ट निर्माण होतो, एक संवाद निर्माण होतो आणि लोकं आपोआपच अलर्ट राहतात. कळलं का? म्हणून आज जेव्हा स्पृहाने प्रश्न विचारले, तर फार कमी मुलांना त्याची उत्तरं देता आली. का? ह्याचं क्रेडिट कोणाला जातं? क्रेडिट नाही म्हणता येणार, पण हे कोणाचं कमतरता आहे, की आपल्या विषयामध्ये त्यांनी इंटरेस्ट नाही घेतला. त्यांना आपण काय बोललो ह्याचं उत्तर सांगता येत नाही. त्या मुलांची चूक नाहीये ही. जो बोललाय तो तितका प्रभावशाली नाही बोलला. इफेक्टिव्ह नाही बोलला. म्हणून समोरच्याने ते ऐकलं नाही.
आता वर्गामध्ये वेगवेगळ्या तासांना वेगवेगळ्या बाई किंवा सर येतात तुम्हाला शिकवायला, बरोबर? त्याच्यातल्या ठराविकच सर किंवा बाई तुम्हाला चांगल्या वाटतात, त्यांची लेक्चर्स, त्यांचे जे शिकवणं आहे ते तुम्ही चांगलं ऐकता. का? कारण त्यांची शिकवण्याची पद्धती तशी असते, म्हणून ते तुम्हाला आवडतात. तसंच आहे, आपलं बोलणं जास्तीत जास्त इंटरेस्टिंग करण्यासाठी पालकांची मदत घ्या, भाषेच्या काय सुधारणा हव्यात त्या करा आणि तुमचे मार्गदर्शक गुरु तुम्ही काय करता, 15 दिवसातले पहिले 10-12 दिवस स्वतःच तयारी करत बसता आणि शेवटचे 2 दिवसात गुरूंना कॉन्टॅक्ट करता किंवा गुरूंचा मेसेज आल्यावर कॉन्टॅक्ट करता, असं नाही. मग ते काय सांगतात ती तयारी करायला तुम्हाला वेळ मिळत नाही. तयारी करण्यासाठी आधी गुरूंचा संपर्क केला पाहिजे गुरूंना. त्यांच्याकडनं समजावून घेतलं पाहिजे, की विषय कसा सांगायचा असतो. याच्यापुढे कोणी सुद्धा वाचून काहीही सांगायचं नाही. ना सूत्रसंचालन वाचून करायचं, ना म्हण वाचून सांगायची, ना श्लोक वाचून सांगायचा, ना भाषण. आपण काय कंटेंट काढलाय हा आपल्याला माहीत असला पाहिजे. आता आपले 4 सेशन्स ऑलरेडी झालेले आहेत. जून महिन्यात आलोय आपण. त्यामुळे इतका कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास तुमच्यात नक्कीच आलेला आहे आणि तुम्ही खूप सुंदर करताय. खूप छान-छान अभिप्राय येतायत बाकीच्या लोकांकडून जे आपले हे व्हिडिओज पाहतायत आणि खूप छान प्रतिसादही मिळतोय. आज आपल्याकडे पाहुणे मंडळींमध्ये स्वप्न स्टडीज एज्युकेशनचे आभाळाखालची शाळा ही परदेशामध्ये मराठी भाषेचं काम करते, परदेशातल्या मुलांना एकत्र आणते, लोकांना एकत्र आणते. त्याचे प्रमुख संस्थापक दिलीप पुराणिक सर आलेले आहेत, आपले प्रमुख पाहुणे म्हणून. ते तर या विषयावर आपल्याशी बोलतीलच. अनघाताई वेखंडे आहेत, जे आत्ताच दुबईमध्ये कार्यक्रम झाला मराठी दिनाच्या निमित्ताने 1 मेला. त्यावेळेस सुंदर कार्यक्रम त्यांनी साजरा केला, की आपली मराठी संस्कृती काय, आपले मराठी सणवार काय आहेत, मराठी ओव्या काय आहेत, मराठी गाणी, लोकसंस्कृती. निश्चित ते तुम्ही बघितलं पाहिजे. अनंत जोशींसारखे लेखक आलेले आहेत. आज बरीच पाहुणे मंडळी आपल्या तिथे सामील झालेली आहेत. तुमच्या मुलांचं कौतुक करतायत, चॅटमधनं त्यांचे मेसेजेस येतायत. तर मला वाटतं ही तुमची पण जबाबदारी आहे, की हे तुम्ही कसं छान प्रकारे देऊ शकता समोरच्यांना आणि ते देत असताना तुमच्यात स्वतःत सुधारणा होते. कळलंय? ओके. अर्चित, घे बाळ. आजचे प्रमुख पाहुणे श्री दिलीप पुराणिक सर हे स्वप्न स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन पुणे याचे संचालक आहेत. ते परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांसाठी कार्य करतात. तिथे राहणाऱ्या मराठी मुलांसाठी विविध उपक्रम ओके ओके ओके. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. ठीक आहे, ठीक आहे. काय प्रॉब्लेम. थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू. आणि खूप माय आनंद मराठी झाला आज मंच आपण इथे अभिवादन. आलात. आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेपद स्वीकारलं. आपलं कार्य खूप मोठं आहे सर. प्लीज आपण आजच्या नाही कार्यक्रमाबद्दल नाही आपला थँक्यू अभिप्राय ताई. द्यावा. आणि ताई मी तुमचा आभारी याच्याकरता आहे की आपल्याकडे एक अशी म्हण आहे इंग्लिश मध्ये की प्रत्येक म्हाताऱ्यामध्ये एक लहान मूल लपलेलं असतं. या सगळ्या मुलांमध्ये सहभागी झाल्यानंतर मला वाटायला लागलं की माझ्यातला लहान मुलगा कुठेतरी डोकावून बघतो या कार्यक्रमाकडे आणि मला अत्यंत आनंद झाला. एक अशा आगळ्या वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम परदेशात राहणारी मुलं, त्याच्या इंग्लिश मीडियम मध्ये शाळांमध्ये शिकणारी, ठीक आहे, शब्दोच्चार थोडासा इकडे तिकडे होत असेल वगैरे वगैरे ठीक आहे, पण त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण महाराष्ट्रात राहतो आणि
महाराष्ट्रात मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीचे काय प्रॉब्लेम्स आहे आपल्याला एक कल्पना आहे. महाराष्ट्रामधली इंग्लिश मीडियम मध्ये जाणारी मुलं जे आहेत त्यांचे बरेच मला खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर या मुलांचं तर प्रचंड कौतुकच आहे. ती ओवी आहे, ओवी सावरकर असेल किंवा सिद्धार्थ पवार असेल, यांनी जे विचार मांडले बघा, ते ओवीने जेव्हा ओमानचं वर्णन केलं त्या प्रवासाचं तिथे पोहोचल्याचं, थोडंसं मलाही ओमानला गेल्यासारखं वाटतं. बऱ्याच वेळेला ओमानची बरीचशी मराठी मंडळी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांनी मला बऱ्याचशा तिकडच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तो ओवीने ते सांगितल्याबरोबर ते सगळं माझ्या डोळ्यापुढे समोर सारखायला लागलं. सिद्धार्थला जो आहे, मला काय वाटतं, सिद्धार्थ जेव्हा महिन्यांचं विचार करेल तेव्हा नियमितपणे महाराष्ट्रातला मुलगा जसा जानेवारी फेब्रुवारी म्हणेल, सिद्धार्थने चैत्र वैशाखचाच उल्लेख केला. म्हणजे तो सगळे मराठी महिन्यांचा उल्लेख करू, हेच माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा बाब होता. आणि खूप छान म्हटलं आहे जे सगळं पियुष याने जो श्लोक म्हटला, खरंच तिचं कौतुक केलं पाहिजे. कारण कॉन्व्हेंट्स मध्ये तुम्ही म्हटलं तसं फक्त हिंदी आहे, संस्कृत अक्षराची मला तरी वाटतं शक्यता नाही, मराठीचं नाहीच नाही. आणि तरी तिने म्हणजे आई वडील असतील किंवा तुमचे जे गुरु असेल त्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्याचा हे उदाहरण आहे. स्पृहाचे अतिशय निरागस आणि त्यांची या मंडळींची उत्तरं निरागस, मला तेही खूप छान वाटलं. आणि पुढे मॅडम आपला हा जो मराठीचा बसा आहे ही मुलं खूप छान टिकवतील याच्याबद्दल मला काही शंका नाही. आणि इतर जी बालगोपाल मंडळी आहे ज्याच्यामध्ये प्रिशिता आहे, रुजिता आहे, स्पृहा आहे, वीर आहे, पियुष आहे, ओवी आहे, सोजोस आहे, या सगळ्या मंडळींचा जो सहभाग आहे तो मला अतिशय होता. मंजुषाताई, अनघा जोशी, नेहाताई अग्नोत्री काही दिसत नाही, त्या आहे बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट मध्ये. गौरीताई देवधर आहे. आणि तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल मी काय सांगावं सगळे दुबई काय ना आपली आता जगभरातली मराठी माणसं तुम्हाला छान ओळखतात. तर तुम्ही सगळ्यांनी हा एक छान योग घडवून आणला ज्याच्यामुळे या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. आमची बरीचशी मंडळी जॉईन आहेत. काही ज्या आहेत ते आता विभागाचं काम विदर्भामधल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. डॉक्टर जोशी सर जॉईन झाले आहेत. जोशी सर विदर्भाचे खूप मोठे साहित्य आणि इतर जी सगळी मंडळी या कार्यक्रमाला सहभागी झाली आहे त्या सगळ्यांचा आभार. तुमचं ग्रंथ तुमच्या दारीचं जे कार्य आहे आणि साहित्य तुम्ही जो हा मी तुम्हाला तेव्हापासून ओळखतो साहित्य संमेलनाच्या पासून या लहान मुलांसाठी जे तुम्ही कार्य करता अगदी खूप मोठं कार्य आहे. मी तुमचा मनापासून आभार आहे. तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आता सगळ्यात शेवटी रिषिता आजचे आभार प्रदर्शन सांगणार आहे. नमस्कार, मी रिषिता विनय मुसळे आणि आज मी आभार प्रदर्शन करणार आहे. अर्चित, तू खूपच चांगलं संचालन करतोस. पियुष आणि हर्जिता, तुमचे श्लोक आणि मन खूपच सुंदर होते. ओवी आणि सिद्धार्थ, तुमच्या विषयांवर खूपच सुंदर हे होतं. स्पृहा, तुझे प्रश्न खूपच उत्सुक होते. आणि दुर्वा, तुझे उत्स्फूर्त विषय खूपच सुंदर होते. वीर आणि स्वजो आजचे बाल प्रेक्षक आहेत त्यांची पण सल्ला खूपच चांगली होती. मी आजच्या सगळ्या माझ्या बालमित्रांना आणि बाकीच्या मित्रमैत्रिणींना आभार मानते आजच्या मीटिंग मध्ये उपस्थित राहण्यासाठी. मंजुषा मावशी आणि अनघा मावशी जे आजचे गुरुपरीक्षक आहे त्यांचे पण मी आभार मानते मुलांना मार्ग दाखवण्यासाठी. आणि आज जे आपले प्रमुख पाहुणे आहेत म्हणजे श्री दिलीप पुराणिक त्यांचं पण मी श्री दिलीप पुराणिक सर आणि त्यांचे मी खूप आभार मानते. आणि डॉक्टर पल्लवी मावशी त्यांचे पण मी खूप आभार मानते. आज जे सगळे उपस्थित आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानते आजच्या ह्या गंध तुमच्या दारी तर्फे माय मराठी माणसाच्या मीटिंग साठी उपस्थित राहण्यासाठी. धन्यवाद. मुलांनो, आपल्यामध्ये आज अनघाताई वेखंडे पण उपस्थित आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त खूप सुंदर असा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम त्यांनी इथं दुबईमध्ये सादर केला.
की स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. अतिशय सुंदर कार्यक्रम होता. अनघाताई, आपण जर 2 शब्द बोलू शकलात आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल आपला अभिप्राय देऊ शकलात तर फार आनंद होईल आम्हाला. अनघा वेखंडे ताई आहेत का उपस्थित? नमस्कार अनघाताई, माईक अनम्यूट केलात तर आवाज ऐकू येईल आम्हाला. नाही मला वाटतं दिसत नाही. अनघाताईंचे खूप छान कार्यक्रम होत असतात. मराठी संस्कृतीवर आधारित, ज्याच्यामध्ये लहान मुलांचा सहभाग असतो, मोठ्यांचाही सहभाग असतो आणि 60 ते 70 कलाकारांचा ताफा त्यांच्या या संपूर्ण कार्यक्रमात असतो आणि 3-3.5 तासांचा कार्यक्रम ते आपल्याबरोबर इथं सादर करतात आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे त्यांचा आणि त्यांच्या संस्थेचा, की ज्याद्वारे आपल्या मराठी संस्कृतीला त्या सर्वदूर पोहोचवतात. मला वाटतं त्यांचा माईक अनम्यूट होत नाहीये. नमस्कार ताई. काय माझा माईकच अनम्यूट नमस्कार, होत आता तुम्हाला आम्ही ऐकू शकतो. बोला अनघाताई. ऐकू शकता ना? तर ताई, मी एक तर उशिरा जॉईन झाली. म्हणजे मला थोडं मीटिंग मध्ये होती, त्याच्यामुळे थोडं उशीर झाला जॉईन व्हायला. पण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि इतके छान मुलं जॉईन झाले आणि इतके छान व्यक्त झाले की म्हणजे मला असं वाटलंच नाही की इतका सुंदर ही मुलं इतकं सुंदर व्यक्त होतील आणि इतका छान कार्यक्रम करतील. आणि खरंच मुलांच्या मध्ये जे काही गुण आहे, सुप्त गुण, ते तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातनं पुढे आणताय. त्यांना एक व्यासपीठ देऊन त्यांच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, हिंमत म्हणजे सगळ्यांसमोर व्यक्त होण्यासाठी उत्स्फूर्त करता ह्याच्यात मला खूप आनंद झाला. आणि पुढल्या कार्यक्रमाला मी पहिलेपासूनच जॉईन होईल आणि कितीही महत्वाचा कार्यक्रम माझा असला तरी तो मी करणार नाही, घेणार नाही. मी पहिले या कार्यक्रमाला जॉईन होईल आणि पूर्ण कार्यक्रम ऐकल्यावर मी माझं संपूर्ण मत व्यक्त करेन. पण आज आणि तुम्ही खूपच सुरेख आयोजन केलंय. म्हणजे असं धन्यवाद आयोजन अनघाताई, मी धन्यवाद. बघितलं नाही. असं म्हणजे लहान मुलांसाठी असं आयोजन मी पहिल्यांदा बघते. पहिल्यांदा जॉईन झाली आहे मी या ग्रंथ तुमच्या कार्यक्रमाला. दारी युएई विभाग वेगवेगळे उपक्रम करत असतं. यंदाचं वर्ष हे दशकपूर्ती वर्ष आहे ग्रंथ तुमच्या दारी युएईचं आणि त्या निमित्तानेच हा उपक्रम आपण फेब्रुवारीमध्ये मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुरू केलेला आहे. मुलांचा आणि अच्छा. पालकांचाही प्रतिसाद खूप उत्तम आहे आणि आम्हाला खूप आनंद उत्तम. वाटतोय की आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम आवडतोय याच्याबद्दल. पण तुमच्या या संकल्पनेबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन ताई. लहान मुलांसाठी इतका छान आयोजन नाही करत कुणी, जे तुम्ही केलेलं आहे. आणि खूपच मला खूप आवडलं. नक्कीच मी तुम्हाला काही मदत नागपूरमधून लागली तर करीलच. दिलीप सरांनी फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिलेली आहे आणि ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करीलच. पण तुम्हाला पण या संदर्भात काही मदत हवी असेल तर ती पण मी नक्की करेन. अगदी. आणि धन्यवाद, मी धन्यवाद. पर्सनल वर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकील, तो वाचा. मी इथे नाही टाकणार तो मेसेज बर तुमच्या. जरूर जरूर जरूर. धन्यवाद. नक्की आपण नक्की. कार्यक्रम जॉईन केलात आणि अगदी छान अभिप्राय दिलात. नाही, आणि आम्हाला आता आनंद मी आहे. दिलीप सरांचे सगळेच कार्यक्रम जॉईन करते आणि आज मला थोडा उशीर झाला जॉईन करायला. तर त्याबद्दल मला खूपच वाईट वाटतंय. म्हणजे अरे, आपण पहिलेपासून जॉईन करायला हवं होतं. म्हणजे सर्व मुलं किती छान बोलली. काय तुम्ही ओवीनी जो आपला प्रवास वर्णन सांगितलं ते मी काहीच ऐकू शकली नाही, कारण खूप उशीर झाला मला जॉईन व्हायला.
पण ठीक आहे, पुढल्या वेळेला आणि ताई रेकॉर्डिंग आणि लिंक असेल तर हो, मला हो. पाठवा आपल्या देखील. ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर नक्की, टाकतो. नक्की. ग्रंथ हो, तुमच्या दारी UAEच्या. हो, मी त्याची हो. लिंक आपल्या सर्वांबरोबर शेअर नक्की करेन. म्हणजे तो आमचं मला पूर्ण Facebook बघता पेज येईल. पण आहे. Facebook हो. पेजवर देखील याची लिंक असेल. तुम्ही जॉइन बरं, केलं बरं. नसेल तर ग्रंथ तुमच्या दारी UAE विभागाच्या Facebook पेजला लाईक करा. नक्की, नक्की, नक्की ताई, नक्की. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर्व मुलांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांना. असेच व्यक्त होत राहा, असेच पुढे जा. थँक्यू. धन्यवाद अनघा मावशी. आजचे सत्र इथे पूर्ण झाले आहे. इथे पूर्ण झाले आहे. आता मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे कॅमेरा ऑन करावे ग्रुप फोटोसाठी.